जाहीर निवेदन, मतदान करणार नाही असे फलक डोंगर कपाऱ्यामध्ये बसलेल्या गाव आणि वस्त्यांमध्ये दिसतायत. भोर वेल्हा परिसरातील जवळपास 10,000 आदिवासी महादेव कोळी समाजानं यंदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. आजही डोंगर कपाऱ्यामध्ये राहणारा आदिवासी आपल्या हक्कांसाठी लढतोय. आजही या गावात दवाखाना, पक्के रस्ते, शाळा, वीज आदी सोयी नाही आहेत. अनेकदा जातीचा दाखला मिळतो तर जात पडताळणी मिळत नाही, त्यामुळे नोकरीही मिळत नाही. प्रत्येक निवडणुकीत तुमचा विकास होणार असं सांगितलं जातं, मात्र यावेळी मतदान नाही म्हणजे नाहीच करणार असा पवित्रा या समाजानं घेतलाय. इथं जर बाई एखादीची डिलिव्हरी व्हायची असली तर इथं काही सोय नाही. तिला आम्हाला डालात न्यावं लागते. पाण्याची अडचण आहे, पाणी प्यायला नाही, रस्ता नाही. आम्ही मतदान करणार नाही. आता इथं काही कॉलेज आमचे काही जाती दाखला भेटत नाही, काही नाही. जात पडताळणी तर होतच नाही. जाती दाखला भेटला तरी जात पडताळणी होत नाही. त्याच्यामुळे नोकरी तर नाहीच आहे. नोकरी नसल्यामुळे अशी आम्हाला आमच्या आउटसाईडला गाव आहे आणि गाव जरी आमची लोक सोयरीसाठी गेली बाहेर तरी काही लोक कोण पोरगी देत नाही, काही देत नाही. आदिवासी समाज त्यांच्यावर आजपर्यंत अन्याय होत चाललेला आहे. मग तो अन्याय होत चालला आहे तर आम्ही आज मतदान का करू? ह्या समाजाने मतदान का केलं पाहिजे? हे मतदान केलं आम्हाला मान्य आहे की घटनेने दिलेले अधिकार आहे. घटनेचा अधिकाराला आम्ही घटनेला आम्ही मानतो, पण जे घटनेने दिलेले अधिकार ते आम्हाला मिळले पाहिजेत. या गावातील परिस्थिती पाहून सगळं काही बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे असं चित्र दिसतंय. दरम्यान या गावातील समस्यांसाठी गावात कॅम्प लावू असं स्थानिक तहसीलदारांनी सांगितलंय. ज्यांचा दाखल्यांचा विषय आहे की दाखले मिळाले नाहीत किंवा जात प्रमाणपत्र, आमच्या कार्यालयाकडून जातीचे दाखले दिले जातात, तर त्यांच्यासाठी आम्ही त्या भागात यापूर्वी बांगारे मळे या भागामध्ये जात दाखल्यांचे कॅम्प घेतलेले आहेत. याच्यानंतरही त्यांची मागणी असेल तर आम्ही गावागावामध्ये जातीच्या दाखल्यांचे कॅम्प घेऊन त्यांची ती अडचण दूर करू शकतो. निसर्गनिर्मित दुष्काळ एखादा वर्ष असतो, मात्र 6 दशकांहून अधिक काळ असलेला प्रशासकीय संवेदनशीलतेचा दुष्काळ या निवडणुकीच्या निमित्तानं दूर होईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.